छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर देखील मराठ्यांच्या इतिहासात अनेक सुवर्ण पाने आहेत, ज्यात मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी आपल्या राजाला वाचवण्यासाठी आणि नंतर बदल्या घेण्यासाठी लावलेली आहे. तसेच एक सुवर्णपर्ण म्हणजे वीर संताजी घोरपडे. या मावळ्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर इसवी सन 1689 साली रायगडावर असलेले राजाराम महाराज हे आधी प्रतापगडावर आले. राजाराम महाराज रायगडावरून निसटले आणि ते प्रतापगडाला गेले. ही बातमी मुघलांना कळाली. मुघलांनी तातडीने प्रतापगडाला वेढा दिला. इतिहास आपल्याला सांगतो की राजाराम महाराज प्रतापगडाला देखील थांबले नाहीत. त्यांनी वासोटा, सातारा, परळी मुक्काम करत पन्हाळा किल्ल्याकडे कूच केली. मुघली फौजा राजाराम महाराजांच्या पाठलागावर होत्या. राजाराम महाराज पन्हाळगडावर गेले. पन्हाळगडाला देखील वेढा पडला. स्वराज्यातील अनेक गडकिल्ल्यांना आता मुघलांनी वेढे दिले होते. अनेक गडकिल्ले मुघलांच्या ताब्यात गेले होते, पण तरी देखील किल्लेदार शूरपणे किल्ले लढवत होते. मुघलांचे सैन्य तसे मोठे होते. छत्रपती गमावलेले आपले मराठा सैन्य निष्फळ ठरत होते. राजाराम महाराज तरी देखील सर्वांना प्रोत्साहन देत होते. या बिकट काळात काही मावळ्यांची नावे आवर्जून घ्यावी लागतात आणि त्यातीलच शत्रूंच्या तंबूचे कळस छाटून आणणारे संताजी आणि धनाजी हे देखील वीर सामील आहेत. संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्यानंतर औरंगजेब बादशाह भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगाव या ठिकाणी छावणी करून राहिला होता. मुघल सत्तांची सर्व सूत्रे तिथून हालत होती. अनेक गडकिल्ल्यांना ताब्यात घेण्यासाठी मोहिमा इथून सुरू होत होत्या. जर औरंगजेबाच्या मनात पुन्हा दरारा निर्माण करायचा असेल तर बादशाहच्या छावणीवरच हल्ला करून नेस्तनाबूत करावी ही कल्पना संताजी आणि धनाजी या जोडीला सुचली. संताजी आणि धनाजी या जोडीने त्यांच्या फौजा गोळा करून शंभू महादेवाचे देऊळ गाठले. बादशाह छावणीवर संताजी हल्ला करेल आणि फलटण येथे असलेल्या शहाबुद्दीन खान आणि रणमस्त खानवर धनाजी जातील. आपण मराठी आहोत हे खाशास कळवून येतो. शंभू महादेवच्या डोंगरावरून ते निघाले. डोंगराचा आश्रय घेत ते जेजुरी येथे पोचले. श्रींचे तेथे दर्शन देखील घेतले. पुढे दिवे घाटात उतरून गर्द झाडीत संताजींनी मुक्काम केला. मध्यरात्रीच्या वेळी ते तिथून निघून तुळापुरी पोचले. काही अंतरावर रात्रीच्या पहाऱ्याचे सैनिक देखील त्यांना दिसले. त्यांना संताजींनी सांगितले की बादशाहच्या सैन्यात असलेल्या शिर्के व मोहिते यांच्याकडे रात्रीच्या पहाऱ्यासाठी गेलो होतो आणि बदलीला आलो आहोत असे अगदी पक्के सांगितल्याने त्या पहारेकरांनी त्यांना आज जाऊ दिले. अखेर संताजींनी बादशाहच्या छावणीवर हल्ला चढविला. चिटणीस बकरीत उल्लेख आढळतो. तेथे लाखो फौज असता 2-3 हजारांशी हल्ला करून बहुत तसनस करून बादशाहच्या डेऱ्याचे तणावतिगे बंधू घोरपडे व चव्हाण यांनी तोडून डेऱ्याचे सोन्याचे कळस दोन्ही घेतले. यात मराठ्यांचे देखील काही लोक मारले गेले होते. इथून ते बादशाहच्या फौजेला 2 विभागात फोडून सिंहगडाच्या झाडीत ते पोहोचले. सिंहगडावर सिद्धोजी गुजर हे किल्लेदार होते. सिद्धोजी म्हणजेच सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे पुत्र. सिद्धोजींना हे कळाले तेव्हा सिद्धोजी खाली आले आणि त्यांनी संताजींची विचारपूस केली. जे जखमी सैनिक होते त्यांना संताजींनी सिद्धोजींच्या हवाली केले. संताजी आणि सैन्याने तिथे 2 दिवस आराम केला. ते गडावर गेले नाही. त्यांना झाडीतच मुक्काम करावा लागला होता. संताजी यांनी रायगडाच्या दिशेने कूच केली. गडाला वेढा देऊन बसलेल्या जुल्फिकार खानाच्या सैन्यावर संताजींनी हल्ला चढविला. संताजी यांनी जास्त वेळ जाऊ दिला नाही. मुघलांची जितकी जास्त हानी करता येईल तितकी जास्त हानी त्यांनी केली. येताना मुघलांचे 5 हत्ती देखील सोबत घेतले आणि माघारी फिरले. संताजी यांनी माघारी येताना पारघाट चढला. वाई सातारा मार्गे ते पन्हाळ्यावर आले. अशा प्रकारे औरंगजेबाच्या नाकावर टिचून तंबूचे 2 सोन्याचे कळस आणि जुल्फिकार खानाच्या सैन्यातील 5 हत्ती ही लूट घेऊन संताजी आणि सैन्य राजाराम महाराजांना येऊन मिळाले. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर मोठे संकट कोसळले होते. पण या संकटांना सामोरे जाण्यासाठी संताजी आणि धनाजींसारखे वीर मावळे स्वराज्यापुढे ढाल बनून उभे होते. त्यांनी आपल्या स्वराज्याला शेवटपर्यंत मुघलांपासून वाचवण्याचे काम केले आणि ज्यांनी खुद्द आलमगीर बादशाह म्हणजेच औरंगजेबाला सुद्धा अद्दल घडवली होती. अशा या छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती शंभूराजांच्या वीर मावळ्यांना मानाचा मुजरा.